इयत्ता 6वी मराठी पाठ 15वा बालसभा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर, बालसभेमध्ये वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला. बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर, वर्गशिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मीनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली. प्रश्न दुसरा आहे, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा. उत्तर, महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉक्टर आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली, वसतिगृहे निर्माण केली, पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. प्रश्न तिसरा, तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. उत्तर, शिक्षकांच्या मदतीने निवडक विद्यार्थ्यांची समिती बनवणे. 2. तारीख, वेळ आणि सभागृह ठरवणे. 3. लहान गट तयार करून प्रयोगांसाठी विषय देणे. 4. प्रदर्शन स्थळी वस्तूंची मांडणी करण्यासाठी योजना आखून मुख्य अतिथी ठरवणे. प्रश्न चौथा, शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर, राष्ट्रीय सण, जयंती, पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम, बालदिन, मराठी भाषा गौरव दिन, विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पालक शिक्षक बैठक, क्रीडा महोत्सव, आरोग्य तपासणी शिबिर. प्रश्न 5वा, बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर, शालेय परिसर स्वच्छता, शालेय शिस्त, कला क्रीडा, गुण संवर्धन, नेतृत्व विकास, माझे आवडते पुस्तक, पर्यावरणाचे महत्त्व, वाचन संस्कृती, देशभक्ती आणि आपले कर्तव्य या विषयांवर बालसभा घेतल्या जातात. 6वा प्रश्न, तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. कोणती घोषवाक्ये बनवाल? घोषवाक्ये आपण लिहिली आहेत. पहिलं आपल्याला लिहून दिले. दुसरं आहे, झाडे लावा झाडे जगवा. तिसरं, पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली. चौथं, पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. कोणत्या समस्यांवर विचार कराल? पहिली समस्या आहे कचरा समस्या, दुसरी जलप्रदूषण, 3 वायू प्रदूषण, 4 ध्वनी प्रदूषण आणि 5 पाणी तुंबणे. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल? पहिलं आहे गावातील ज्येष्ठ नागरिक, 2 समाजसेवक, 3 पत्रकार, 4 कवी लेखक, 5 मुख्याध्यापक. हे करून पाहूया मध्ये तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा. उत्तर, बालिका दिन साजरा. ठाणे 5 पाखाडी येथील आदर्श विद्यालयामध्ये 1 सप्टेंबर 2019 रोजी बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जनदेशचे प्रमुख संपादक श्री कैलाश महापदी यांच्या हस्ते 5वीतील 5 कन्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात स्त्री सन्मानाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचा समारोप पसायदानने झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा. उत्तर, हार्दिक निमंत्रण. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महोदय, 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7:30 वाजता सरस्वती प्रशालेच्या पटांगणात स्वातंत्र्यदिन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली उपस्थिती प्रेरणादायक आहे. जय हिंद. कार्यक्रम: झेंडावंदन, राष्ट्रीय गीत गायन, झेंडा गीत गायन, अध्यक्षांचे भाषण आणि समारोप. तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता तयार करा. क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता आपल्याला तयार करायचा आहे. आपण केला आहे. उत्तर: विद्यार्थ्यांचे क्रीडांगणात आगमन, पाहुण्यांचे स्वागत, पाहुण्यांचे मनोगत, नंतर झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, स्पर्धानिहाय पदकांचे वितरण, समारोप आणि नंतर राष्ट्रगीत. पुढील वाक्ये वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. वाक्य आहेत: 1. तारा क्रिकेट खेळते. कर्ता तारा, कर्म क्रिकेट आणि खेळते हे क्रियापद. 2. यास्मीन पुस्तक वाचते. यास्मीन कर्ता, पुस्तक कर्म आणि वाचते हे क्रियापद. पक्षी किलबिल करतात. पक्षी कर्ता, किलबिल कर्म आणि करतात हे क्रियापद. राजू अभ्यास करतो. राजू करता, अभ्यास कर्म आणि करतो हे क्रियापद. शबाना स्वयंपाक करते. शबाना करता, स्वयंपाक कर्म आणि करते हे क्रियापद. जॉन व्यायाम करतो. जॉन करता, व्यायाम कर्म आणि करतो हे क्रियापद.